पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणाला नवीन वळण. पुण्यातील L3 मध्ये घातलेल्या पार्टी ड्रग्ज पेडलरचा सहभाग. पार्टीत अंमली पदार्थ पुरवणाऱ्या ड्रग्ज पेडलरचा शोध सुरू. उल्हासनगरमधील अनधिकृत डान्स बारवर महापालिकेचा हातोडा. पहाटेपर्यंत चालणारी छमछम होणार बंद. महापालिकेच्या बसेस 6 महिन्यांपासून धुळकात पडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं बसेसचं लोकार्पण. बसेस भंगारात विकण्याचा ठाकरे गटाचा इशारा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक. 9 आणि 10 जुलैला आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून राज्यात संघटितपणे तीव्र आंदोलन करणार. किसान सभेच्या डॉक्टर अजित नवलेंची माहिती. इंद्रायणी नदीतल्या वाढत्या प्रदूषणाकडे सरकारचं दुर्लक्ष. सरकारच्या उदासीन भूमिकेविरुद्ध छावा मराठा युवा संघटनेचं नदी पात्रात आंदोलन. कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय. वाहतूक कोंडी सुटणार. दिव्यांगांसाठी आरक्षित रेल्वे डब्यात इतर प्रवाशांचीच जास्त गर्दी. नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करणार का? दिव्यांगांचा रेल्वे प्रशासनाला सवाल. गणेशोत्सव आधी पुणे मेट्रो स्वारगेट पर्यंत धावण्याची शक्यता. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण. जुलै अखेरीस काम पूर्ण होण्याचा अंदाज.